स्फोट चिंचोटी दांडेकर पाडा या दोन टीम मध्ये हा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. चला घाई करायची. दोन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. एका बाजूने टीम आपण पाहिले तर मग यंग मराठा स्फोट चिंचोटी आणि दुसऱ्या बाजूनं आई भवानी स्फोट वंगणपाडा. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो म्हणजेच जय भवानी वंगणपाडा टीमनं. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रल्हाद गिरदोळे आणि रोशन गिरदोळे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहिला तर मग सतीश जाबर. रोशन गिरदोळे याचा आपण विचार केला तर मग 18 मॅच तो खेळलाय आणि 26 त्याच्या रन्स आहेत. 226 रन्स आहेत त्याच्या. 18 मॅच 96 रन्स प्रल्हादच्या आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पहिलाच बॉल उडवला ऑन साईडला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. षटकार या ठिकाणी येतोय आणि षटकारानं अकाउंट ओपन केलंय प्रल्हादनं. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे प्रल्हाद आणि पहिल्याच बॉलवरती आपण या ठिकाणी पाहिलं तर मग षटकार खेचलाय. यावेळेस दुसऱ्या बॉलवरती देखील आडव्या बॅटनं आक्रमण केलंय. चेंडू जाईल या ठिकाणी आपण पाहिलं तर मग लॉंग लेग मांडर लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आलाय. आणखी एक महत्वाचा चौकार. 4 रन. या ठिकाणी आपण पाहिलं तर ऑफस्टंप चेंडूच्या हाताळणी केली होती. शॉर्ट पिच बॉल होता. सफल क्रॉस झाले होते बॅटर आणि त्याच्यानंतर चेंडूची वाट पाहिली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली आहे लॉंग लेगच्या दिशेला आणि सुंदर चौकार प्रल्हादच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचलंय 10 या आकड्यावरती. सतीशच्या खात्यातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता. तेच कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज बीट झाला. डॉट बॉल. यानंतर गावदेवी भेंडीपाडा बी आणि विजयदीप खोपरेपाडा असा मॅच नाही विनिंग मॅच असणार आहे. अष्टविनायक आणि याच्यातील विजय झालेला संघ निश्चितच संघर्ष करताना दिसतील. पहिले 2 चेंडूवरती 10 त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. यावेळेस स्टेप आउट होऊन चेंडूला फोर्स केलाय. लॉंग ऑनला मात्र क्षेत्ररक्षक होता. पकडला जातो झेल आणि समाप्त झालाय प्रल्हादचा या ठिकाणी खेळ. प्रल्हाद आउट. प्रवीण जाधव साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत रवींद्र दादा स्मृती चषकामध्ये. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सुंदर 4 ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामधली नंबर 4 ची ट्रॉफीज आपण पाहिली तर मग ती त्यांच्याकडनं स्पॉन्सर केली गेली आहे आणि त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे.
षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मग वाईट. वाईट बॉल आहे, कारण आपण पाहिलं तर मग चेंडू पडल्यानंतर अगदी बॅटरच्या डोक्याच्या वरून हा चेंडू लँड झालाय. तेच कारण या ठिकाणी पंचांना दर्शवले की हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र येतोय डॉट. झाली आहे षटकाची समाप्ती. धाव फलकाती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 11 धावा. त्याच्यानंतर गावदेव भेंडीपाडा ए टीमनं निश्चितच संपर्क साधायचा आहे आमच्या आयोजकांशी. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 11. संताने सावधगिरी चालू असला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने आपण पाहिलं तर मग वंगणपाडा संघ आपण पाहिलं तर चांगली सुरुवात जरूर झाली होती. प्रल्हादनं चांगली सुरुवात केली होती. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर बॅक टू बॅक आपण पाहिलं तर मग 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळला गेला. आणि 5व्या बॉलवरती मोठा बिगिट करण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केला होता, परंतु वायडिश लॉंगांना मात्र त्याचा झेल पकडला गेला. परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर धावसंख्येचा आलेख मात्र थांबला गेलाय. धाव फलकावरती पाहिले आपण तर मग 1-11 आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग रितेश दांडेकर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. फील्ड पोझिशन मध्ये थोडासा मात्र बदलाव या ठिकाणी केला गेला. डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 18 मॅच मध्ये 39 विकेट आहेत रितेश दांडेकरच्या नावावरती. या ठिकाणी हा पहिला बॉल आपण रितेशचा पाहिला तर मग आउटसाइड द लेग स्टंप डाव्या स्टेजच्या बाहेर हा चेंडू मात्र टाकला गेलाय. डाव्या हाताचा बॅटर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक वरती रोशन गिरदोळे. रोशनचा विचार केला तर मग रोशन देखील चांगला बॅटर आहे. चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून सातत्याने येताना आपण अनेकदा पाहिल्यात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस सॅप ट्रॅकर बॉल होता, उडवण्याचा प्रयत्न केलाय. खाली क्षेत्र आहे, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार आला हा चौकार. सॅप ट्रॅकर बॉल होता आणि अशा पद्धतीची बॉलिंग या ठिकाणी केली तर मग चांगले फटके निश्चितच मैदानाच्या आतमधून येतील, यात काही शंका नाहीये. 4 धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोचले सोलाच्या घरामध्ये. 16 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. षटकातील पुढचा बॉल. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आणखी एक वाइट. ये देखो, ये शाम तक शाहरुख खान बनेंगे हमारे अंपायर. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळतोय. 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर एक ड्रेसिंग पर्सनॅलिटी आपण पाहिले तर प्रवीण जाधव साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग दीपकजी माळी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समोर अजून आपण पाहिलं तर राजू भाई, त्याच्यानंतर अण्णाभाई यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं देखील सहर्ष स्वागत रवींद्र दादा स्मृती चषकामध्ये. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट साष्टीकर पाडा आयोजित रवींद्र दादा स्मृती चषक 2025 हा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिले तर हो इनर एज लागली होती, परंतु यष्टीरक्षकाच्या थोडा अवकापासून हा चेंडू लांब होता. हलकासा स्पर्श झाला होता हाताचा, परंतु झेल मात्र पकडू शकला नाहीये. षटकाची झाली आहे. यस, एक बॉल आहे का, 2 आहेत. अजून 2 चेंडू बाकी आहेत.
हॅलो, षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहिला तर ऑन स्ट्राईक वरती भगवान आहे. 2 चेंडू तो खेळलाय. अजून सुद्धा एकही धाव त्याच्या बॅट मधनं आली नाहीये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर मग चांगला फटका आहे. ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय. दोन्ही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे, परंतु 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20 आकड्यावरती. अजून सुद्धा एका षटकाचा खेळ मात्र बाकी आहे. बघूया शेवटचं षटक टाकण्याकरिता कुठला गोलंदाज वापरला जाईल. अनिकेत मस्कर हा गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. सध्या तरी 4 मध्ये बनवल्यात 5 रोशन आणि 3 बॉल मध्ये 2 धावसंख्येवरती खेळतोय भगवान. अनिकेत मस्कर येतोय नंबर 3चं षटक टाकण्याकरिता. आणखी जर धावा मग या षटकामध्ये 10 आल्या तर प्रोजेक्ट स्कोर आपण पाहिला तर 30 पर्यंत निश्चितच पाहायला मिळेल. चला मॅचला सुरुवात करायची. अनिकेत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. षटकातील पहिला बॉल टाकण्याकरता राईट मोर द विकेट ने षटकातील पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग फुल टॉस डिलिव्हरी होती आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद होईल रोशन. आणि यस आपण या ठिकाणी पाहिलं तर अगदीच काय जबरदस्त डिसिजन या ठिकाणी दिलं गेलंय. प्लेयर इस्टनच्या समोर सापडला होता रोशन अँड लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 20 असताना मात्र पहिल्या बॉल वरती रोशनला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर दीप्तेश. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने देखील केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू आहे वाईट. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाऊन पोचते 21 आकड्यावरती. चेंडू फेकून झाले 2. अजून ही 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे या मॅच मध्ये. स्टेप आउट होण्यावेळेस आपण पाहिलं तर मग लॉंग ऑनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. प्रदीप आहे लॉंग ऑनला पकडतो झेल आणि समाप्त होतोय फलंदाज दीप्तेशचा देखील खेळ आउट. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 2 विकेट मात्र आले जरूर आणि 1 वाईटच्या सुरूमध्ये फक्त धाव आले. चेंडू फेकून झाले तर ते म्हणजेच 3. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. नुकताच आपण पाहिला मुख्य व्यासपीठावरती प्रवीणजी जाधव साहेबांचं शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग रवींद्रदादा स्मृती चषकाला मात्र नंबर 4 ची ट्रॉफीज त्यांच्याकडनं स्पॉन्सर केली गेली आहे. त्यांचा देखील खूप खूप आभार व्यक्त या ठिकाणी करतोय. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू मात्र जाईल
सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता आला आहे चौकार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सीमा रेषेच्या पलीकडं 6 धावांकरता आला हा षटकार. ऋषिकेश पवारच्या बॅट मध्ये आला हा षटकार आणि षटकारांना धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचले 31 आकड्यावरती. चेंडू फेकून झाले तर 5. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅटच्या मध्ये संपर्क होत नाहीये. 31 धावा धाव फलकातील लागायला गेल्यात आणि लक्ष असणार आहे ते म्हणजेच 32 धावांचं. निश्चितच 32 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत परंतु सध्या आपण पाहूया प्रल्हाद गिरंधोलेनं बनवल्या 5 मध्ये 10. रोशन गिरंधोले त्याने बनवल्या 5 मध्ये 5. भगवान भड आणि 3 मध्ये 2. त्याच्यानंतर आपण पाहिलं दीप्तेशला 2 बॉल खेळला परंतु एकही धाव त्याने बनवले नाहीये. त्याच्यानंतर ऋषिकेश पवारनं बनवलेत 3 मध्ये 10. टोटल धावसंख्या आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचले 31 आकड्यावरती. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग सतीश जाबरनं जे पहिलं षटक टाकलं त्याच्यामध्ये 1 विकेट त्याने प्राप्त केला आणि 11 धावा त्याने देखील खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर रितेश दांडेकरचं दुसरं षटक आपण पाहिलं त्याच्यामध्ये 9 रन्स त्याने देखील खर्च केल्या. त्याच्यानंतर अनिकेत म्हस्करचं तिसरं षटक आपण पाहिलं तर मग त्याने 2 विकेट आणि महत्वाच्या 11 धावा खर्च केल्या. टोटल धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलं 31 आकड्यावरती आणि 32 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करावं लागेल यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी दांडेकरपडा या संघाला. ब्राह्मणगावची झालेली ना एकदा पहिलीच टुर्नामेंट त्यांची झालेली तिकडे रोडटाच आहे ते ग्राउंड खारडीचं. आमदार तसे झाला ना आता नाही खासदार तसे झाला शरद पाटील होता ना बॅट्समॅन येऊ दे काय पण बोलतो तो.
चला मॅच ऑन करायचे. 18 चेंडूमध्ये 32 धावा बनवायचे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये देखील आलेत. चला फिल्डिंग त्वरित सजवा. पहिलं षटक आपण पाहिलं तर मग पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे. 2 अंश अंपायर. एका बाजूने आपण पाहिलं तर मग रुपेश दांडेकर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नितीश भोईर मॅन फ्रॉम वालेपाडा. अगोदर आपण प्रदीप भोईर यांना देखील पाहिलं होतं मेन पंचांच्या भूमिकामध्ये, परंतु यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं स्क्वेअर लेगचे पंच नितीश भोईर. पहिलं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज रोहित वाघ. पहिला बॉल हॅप ट्रॅकर बॉल होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर ओहो झेल पकडायला हवा होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल सुटल्यानंतर चेंडू देखील सीमा रेषेच्या पलीकडे रवाना झालाय 4 धावांकरता. सुरुवात मात्र या ठिकाणी आपण पाहिली तर थोडीशी खराब होताना जरूर पाहायला मिळते फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं. बॅटिंग करणाऱ्या टीमची मात्र सुरुवात थोडीशी खराब झाली होती. कदाचित हा झेल पकडला असता तर मग परतावं लागलं असतं फलंदाज अतिश मडवीला, परंतु मात्र झेल पकडण्याचे कुठल्या प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले नाहीयेत. शॉर्ट लेगच्या दिशेने मात्र आपण या ठिकाणी पाहिलं तर झेल मात्र तैनात झाला होता, परंतु झेल ड्रॉप चौकार आला. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय हा दुसरा झेल पुन्हा एकदा ड्रॉप. बॅक टू बॅक हा दुसरा झेल मात्र झाला आहे ड्रॉप. यावेळेस आपण पाहिलं तर मग सेकंड स्लिपच्या दिशेनं हा झेल आपण पाहिला होता, परंतु तो देखील ड्रॉप झाला. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती सतीश जाबर आपल्याला पाहायला मिळतोय. सह्याद्री चषकामध्ये आपण पाहिलं तर सतीश जाबरने काय जबरदस्त खेळ केला होता. एक सायकल देखील यंदाच्या हंगामामध्ये त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवाई हल्ला केलाय. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आलाय हा मिड विकेटच्या दिशेनं चौकार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू येतोय डॉट. चेंडू फेकून झाले 4 आणि 4 मध्ये 9 धावा खर्च केलेत. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हवाई हल्ला फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषा बाहेर गुल षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्यानं आता मात्र धावफलक जाऊन पोहोचले 15च्या घरामध्ये. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल धाव मात्र पूर्ण होईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले 17च्या घरामध्ये. 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती 17 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक असतील. सॉरी
हे 16 झालेत आणि यावेळेस 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. अजूनही 12 चेंडूमध्ये 16 धावा बनवायचे आहेत. प्रल्हाद गिरंधोले आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. प्रल्हादला मात्र चांगली बॉलिंग टाकावी लागेल जरूर या ठिकाणी सामना जिंकायचा असेल तर, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जास्त धावा आल्यात. हो हो, हा चेंडू आपण पाहिला तर बीमर. नो बॉल. घर बांधताना पायावरची पहिली वीट आणि जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटच्या पटलावरती हा फ्री हिट. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फ्री हिटचा बॉल होता समोरच्या दिशेनं. स्टेट ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. या ठिकाणी आपण पाहिलं थोडंसं लेझी क्रिकेट. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपण या ठिकाणी पाहिली. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 धावा आणि 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 19 या आकड्यावरती. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय कुशी तांबडे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय आणि लँड देखील सुरक्षित जागेवरती झालंय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता आलाय हा षटकार. काय जबरदस्त फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ब्लॉकालमध्ये चेंडूची हाताळणी होती. यावेळेस अजून एक धमाका पाहायला मिळतोय. षटकार अजून सुद्धा एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. आता मात्र जिंकण्याकरिता 9 बॉल मध्ये फक्त एका धावेची आवश्यकता आहे. टॉस साठी रेडी राहायचं आहे. अष्टविनायक स्फुट पलाटपाडा आणि या मॅच मधला विजय संघ. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडं. 4 धावांकरिता आला हा चौकार. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 9 बॉल मध्ये हा सामना फक्त या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच यंग मराठा स्फूट चिंचोटी दांडेकीरपाडा या संघानं. चला टॉस साठी या.